महिना होता डिसेंबरचा, कडाक्याची मस्त सगळीकडे थंडी होती आणि त्यातल्या त्यात मी आणि माझा मित्र अभिनव आम्ही बाईक राईड प्लॅन केली। तर ही बाईक राईड म्हणजे पुण्यापासून अगदी जवळ असलेलं जे आपण 2च दिवसात करू शकतो असं कोकण कोस्टल सर्किट, जे तुम्ही पुण्याहूनच निघून परत पुण्याला येऊ शकतात व्हाया कोकण। आणि फायनली या बाईक राईड करता आम्ही निघालो। मेगा पोलीस क्रॉस केलं आणि आम्ही पहिला स्टॉप घेतला तो म्हणजे पिरंगुटला, कारण आम्हाला हा स्टॉप घेणं गरजेचं होतं। रस्त्याच्या दुतर्फा असलेले शेतं आणि त्यामध्ये असलेली ही थंडी अतिशय भयंकर होती। ठंड कैसी लग रही है? बहुत सही। नमस्कार मंडळी, गोवा आणि मालवणच्या अनप्लॅन ट्रिप नंतर आज विकेंडला मी आणि अभिनव आम्ही दोघांनी प्लॅन केली आहे, ती म्हणजे एक अनप्लॅन राईड याकरता कारण की अजूनपर्यंत आमचं डेस्टिनेशन डिसाईड नाही झालं आहे। आणि आम्ही आता अंबडवेड गाव जे जिकडून आपण तामिनी घाटाला जातो त्याच्या जस्ट अलीकडे, आणि तुम्ही माझ्या मागे बघताय प्रचंड प्रमाणात थंडी, म्हणजे ताबडतोड थंडी, खूप जास्त गार आहे। सकाळी जवळपास आम्ही 6 वाजता निघालो आहे आणि खरंच डेस्टिनेशन ठरलेलं नाही आहे, पण मी जस्ट अभिनवला आत्ता सांगितलं की हम लोग श्रीवर्धन जाके श्रीवर्धन से फिर मुरुड जाएंगे, विच इज़ 47 किलोमीटर समथिंग, जो दिव्यागर से होकर जाता है, इट्स कोस्टल लाइन, और वहाँ से मुरुड से फिर रिटर्न आएंगे। व्हाट से, क्या लगता है? अच्छा ओके, जा सकते हैं। बराबर। और वो रोड भी काफ़ी अच्छा है, श्रीवर्धन से मुरुड वाला। हाँ, मतलब वो पूरा कोस्टल लाइन है। हाँ। तर तुम्ही बघताय बोलताना बघा पूर्ण वाफ येते। श्रीवर्धनचे तुम्ही बरेचसे ब्लॉग बघितले आणि आपल्या ब्लॉगमध्ये बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही ती कोस्टल लाईन पण बघितली असेल, पण परत एकदा अनप्लॅन ट्रिपची धमाल या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे। संपूर्ण ब्लॉग नक्कीच बघा। आणि शेवटी या बाईक राईडचं डेस्टिनेशन ठरलं, ते म्हणजेच श्रीवर्धन कोस्टल लाईन। आता तुम्ही बऱ्याच वेळेस माझ्या यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये श्रीवर्धन हे ठिकाण बघितलं असेल, आणि श्रीवर्धन हे माझं आवडतं ठिकाण का आहे हे सुद्धा तुम्हाला आजच्या या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे। तामिनीच्या मार्गाने आम्ही बाईक राईड करत होतो, कारण तामिनी घाटातून आपल्याला श्रीवर्धन करता जायचं होतं। चहूबाजूने या थंडीचा कहर मात्र चालूच होता। अक्षरशः या बाईकच्या रायडिंग जॅकेट मधून सुद्धा भयानक थंडी वाजत होती। फोटो निकाल रहे तो हा बाईक राईडचा मस्त असा सकाळचा आनंद घेत आम्ही अगदी 30 ते 40 मिनिटात तामिनी घाटाच्या स्टार्टिंग पॉइंटला पोहोचलो। आणि आता 7:45 होत आहेत आणि 7:45 वाजता आम्ही तामिनी घाटात मस्त पोचलोय। थंडी खूपच जास्त सुंदर आहे। समोर जर बघितलं ना तर मस्त असं डोंगर आहे आणि धुक्यांची अशी चादर पसरली। हा तामिनी घाटाचा आता स्टार्टिंग पॉईंट आहे आणि इकडून आता तामिनी घाट स्टार्ट होईल। तामिनी घाट उतरून गेल्यानंतर मग आपण लेफ्ट घेऊन श्रीवर्धन करता जाणार आहेत। तर तामिनी घाटाच्या सेंटर पॉईंटला पोचलो आहे। हा तामिनी घाट आहे संपूर्ण। इकडे मस्त एका हॉटेलला थांबलो आहे, कॉफी सांगितली आहे, थोडं वेळ कॉफी घेऊ, रेस्ट करू, कारण की जवळपास आता 50-60 किलोमीटर 60 किलोमीटरची राईड झाली आणि कॉफी घेऊन झाल्यानंतर आता पुढची राईड चालू करू। काय काय मस्त हार्ड कॉफी बना के दी बच्चे, हाँ। पूरी ब्लैक टी। लेटेस्ट व्लॉग है ना, हाँ। वो आप अगर सुनोगे तो पूरे व्लॉग पर सिर्फ मेरी गाली सुनाई दे रही है, सिर्फ मेरी। अभी आगे कितनी भीड़ रहेगी देखो। हाँ वो भी रहेगा, लेकिन हाईवे अच्छा है रे, तो मुझे तो अभी बना है वापस से, ये तो पहले ये टैरमैक था। माझ्या मागे तुम्ही जे बघताय ही आहे प्लस व्हॅली, आणि आज ॲक्च्युली विकेंड येतं त्याच्यामुळे भरपूर सारी गर्दी आहे। सगळे लोक इकडे फोटो काढायला थांबले, वातावरणही सुंदर आहे आणि इकडूनच आपल्याला आता पुढचा रस्ता चालू करायचा आहे। आम्ही सुद्धा काही शॉर्ट्स घेण्याकरता थांबलो होतो आणि आता शॉर्ट्स घेतले गेले। तर चला आता पुढचा प्रवास चालू करू। आणि तामिनी घाटाची वळणं चालू झाली। तामिनी घाटात कोणाला बाईक राईड करायला नाही आवडत हो। प्रत्येक बाईक रायडरचा जर आवडता घाट असेल तर तो म्हणजे तामिनी। ही राईड सकाळी खूप लवकर चालू झाल्यामुळे आता या वळणांसोबत पोटामध्ये कावळे उडायला सुरुवात झाली होती आणि कधी एकदा घाट संपून एखादं हॉटेल लागतं याची आम्ही वाट बघत होतो।
तामिनी घाट उतरून आता जस्ट आलो आहे आणि समोर तर इकडे ती रायगडची MIDC आहे. एका ठिकाणी इकडे थांबलो होतो हॉटेल माऊलीला, जिकडे आम्ही आता मिसळ खाल्ली, मिसळ आणि वडापाव. अभिनवने वडापाव खाल्ला आणि मी तर मिसळ घेतलेली. मिसळ तर ठीकठाक होती आणि वडापाव तर अभिनव खातोय. वडापाव कसा ना? हां बेस्ट, सुपर बेस्ट. ॲक्च्युली मिसळमध्ये मी बोललो की उसळ, पण मला काय उसळ तर जास्त लागली नाही, पण ठीक होतं. चलती का नाम गाडी. आणि फायनली आम्ही आत्ता जस्ट एंट्री केली, ती म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये. आणि रायगड जिल्ह्यात इकडची सगळ्यात जास्त सुंदरता ती म्हणजे हे असे मस्त रस्ते. कारण की या रस्त्याच्या दोघेही साईडला घनदाट असे झाडं आहेत आणि या झाडांची सावली रस्त्यावर येतात. तर त्याच्यामुळे इकडे जी बाईक राईड करायची मजा आहे ना, ती काही वेगळीच आहे. क्या बोलते? ही बात आहे, कोकणची लोक साधी बोल. एक नंबर. खरंच सुंदर वातावरण आहे आजचं. तामिनी घाट उतरला की आपल्या नजरेस पडते ती म्हणजे रायगड जिल्ह्यातली MIDC. ही MIDC आपण क्रॉस केली आणि डाव्या हाताला वळालो की आपल्याला लागतो तो म्हणजे अतिशय सुंदर असा रस्ता जो माणगाव पर्यंत आहे. हा रस्ता सुंदर याकरता आहे कारण की या रस्त्याच्या दोघेही साईडला मस्त घनदाट अशी झाडी आहे आणि या झाडांची सावली या रस्त्यावर आलेली असते. आणि हा रस्ता आपल्याला जाणीव करून देतो की आपण कोकणामध्ये प्रवेश केलाय. बत्तीमाग लोग जैसे गाड़ी चलाते हैं. सिरियसली? सामने अर्टिगा वाला था ना, हाँ. इधर आके रोक रहा है. लागलंय का? नाही, रुको थोडा. एअरबॅग पण उघडला आहे ना? सगळे व्यवस्थित आहेत ना? हो, तेवढं काही नाही. काही मदत लागली तर सांगा. उसकी गाडी देखो. बाप रे बाप. बिनभरोश आहे. उसकी गाड़ी देखी क्या? कैसे भी चला गए, गाड़ी का नुकसान भी हो रहा है. बरं झालं पण ती इथे कंट्रोल झाली ना. नाही, ते झाड आहेत ना पुढं. हां तेच ना, खाली नाही तर खोल होतो. खाल दरी आहे जास्त. हां ना, नीचे दरी आहे. सिर्फ झाडामुळे वाचलं. तू चालत होता का? हां. कंट्रोल घे अच्छे से. मारले काय का? हँडब्रेक. हां हँडब्रेक मारला आहे त्यांना. मागे आपण आता जो ॲक्सिडेंट बघितला, तो ॲक्सिडेंट म्हणजे एक टेम्पोवाला एक ब्रिझा होती, तर त्याच्यामध्ये समोरून आला आणि त्याच्यामुळे त्याचा बॅलन्स केल्यामुळे तो असा खोल इकडे, म्हणजे त्या साईडला तर दरी होती आणि तिकडे जाऊन त्याने हँडब्रेक ओढला, तर त्याच्यामुळे तो वाचला आहे. जर तो हँडब्रेक नसता ओढला तर गाडी लिटरली दरीत गेली असती. हा माणगाव श्रीवर्धन रस्ता आहे आणि याच्यावर काय की हा कॉन्क्रीटचा रोड झाला आहे आणि भरपूर मोठा रोड आहे, तर त्याच्यामुळे गाड्या बेभान चालत असतात आणि इकडे कोणत्याही प्रकारचे स्पीड ब्रेकर पण नाही. तसे छोटे छोटे व्हाईट कलरच्या पट्ट्या आहेत फक्त, त्यामुळे बऱ्याचशा गाड्या आहेत ना त्या खूप बेभान जात असतात आणि त्यामुळे असे ॲक्सिडेंट होतात. तर मोस्टली तुम्ही ज्यावेळेस माणगावरून श्रीवर्धन करता वगैरे जर जात आहेत तर बऱ्याच ठिकाणी छोटे रस्ते पण आहे, सिंगल रस्ते पण आहेत, काही ठिकाणी असे कॉन्क्रीटचे मोठे मोठे रस्ते बनवलेत. तर थोडं सांभाळून चालवा, कारण की दोघे साईडला इकडे दरी वगैरे खोल, कुठे नाले आहेत, तर त्याच्यामुळे आणि रोडच्या या ज्या पट्ट्या आहेत ना यासुद्धा खूप रिस्की येतात, त्याच्यामुळे गाडी खूप सांभाळून चालवायची जर तुम्ही या रस्त्याने ड्राईव्ह करता. इकडून जर तुम्ही सरळ गेलात तर सरळ तर दिव्या आकार आहे आणि जर डाव्या हाताला जर आपण गेलो तर 20 किलोमीटरवर श्रीवर्धन.
आणि हाच रस्ता कंटिन्यू आपल्याला श्रीवर्धन, हरिहरेश्वर, केळशी, अंजरले, गणपतीपुळे हा सिंगल रस्ता हाच रस्ता जातो. आता जवळपास 12 वाजले होते. उन्हाचे चटके सुद्धा लागायला सुरुवात झाली होती. दिव्यागर समुद्र किनाऱ्याच्या या वळणापासून जवळपास 30 मिनिटाची राईड करून 12:30च्या सुमारास आम्ही श्रीवर्धन मध्ये प्रवेश केला. आणि फायनली मित्रांनो आपण पोहोचलोय श्रीवर्धनच्या समुद्र किनाऱ्यावर. आता जवळपास होत आहेत 12:30. बऱ्याचशा ठिकाणी शूट करत करत आलो तर त्याच्यामुळे जरा लेट झालं. इकडचा टार्गेट जवळपास 10-10:30चा होता, जे की आम्हाला आता 12-12:30 झाले. श्रीवर्धन बद्दल जर बोलायचं झालं तर कोकणातील रायगड जिल्ह्यातील हे तालुक्याचं ठिकाण आहे आणि जवळपास इकडे 3 किलोमीटरचा असा स्वच्छ सुंदर समुद्र किनारा आहे जिकडे मासेमारी वगैरे होत असते. आणि हा जो बीच आहे श्रीवर्धनचा, इकडे तुम्हाला बरेचसे वॉटर स्पोर्ट्स वगैरे करायला मिळतील जे तुम्ही इकडे एन्जॉय करू शकतात. फॅमिलीबरोबर चांगला टाईम घालवू शकतात. आपण ज्यावेळेस प्रवेशद्वारापासून आलो तर येताना आपल्याला बरेचसे रिसॉर्ट्स, बरेचसे हॉटेल्स मिळतील. तर त्याच्यामुळे एक रिजनेबल रेटमध्ये इकडे आपण स्टे करू शकतो. श्रीवर्धनला स्टे करण्याचं मुख्य कारण म्हणजे इकडचा बीच तर खूप सुंदर आहे. इकडे वॉटर स्पोर्ट्स आहे, म्हणजे इकडून 15 किलोमीटरवर आपल्याला दिव्यागर मिळेल. एकंदरीत या श्रीवर्धनचा डिटेल ब्लॉग मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, ज्याच्यात संपूर्ण श्रीवर्धन एक्सप्लोअर केलं आहे. कंप्लीट 2 दिवस आम्ही राहिलो होतो आणि श्रीवर्धनमधले जे मुख्य ठिकाणं आहेत ते सगळे ठिकाणं मी त्या ब्लॉगमध्ये कवर केले. श्रीवर्धनबद्दल अजून थोडक्यात सांगायचं झालं तर पेशव्यांची ही जन्मभूमी, म्हणजे इकडे पेशव्यांची जिकडे जन्मभूमी, इकडे छोटासा किल्ला आहे, आता त्याची पडझड झाली आहे. तो पण किल्ला मी माझ्या ब्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. श्रीवर्धन बीचपासून 5च मिनिटावर एक लक्ष्मीनारायणांचं सुंदर असं देऊळ आहे जिकडे तुम्ही जाऊ शकतात. आणि तिकडे विष्णूंची मूर्ती आहे, ज्या मूर्तीच्या हातात पद्य, चक्र, गदा आणि शंख असे 4 आयुध आहेत. आणि त्याची वाढ व्हावी, श्रीवर्धन म्हणजेच विष्णूंचा अवतार म्हणजे श्री आणि वर्धन म्हणजेच त्याची वाढ व्हावी, असं एकंदरीत या गावाचं नाव ठरलं आहे. माझं स्वतःचं पर्सनली खूप आवडतं ठिकाण आहे, कारण की मुंबईपासून 200 किलोमीटरवर आणि पुण्यापासून जवळपास 150-160 किलोमीटरवर अगदी जवळचं जर ठिकाण असेल तर ते श्रीवर्धन आहे. तर तुम्ही बाईक राईड पण प्लॅन करू शकतात, फॅमिलीबरोबर पण येऊ शकतात. रस्ता अतिशय सुंदर आहे. या बीचवर सकाळी फेरफटका मारण्याकरता बीचच्या साईडला इकडे मस्त अशी छोटीशी पायवाट बनवली जिकडे खूप सारी झाडी आहे. तर दुपारच्या वेळेस तुम्ही तिकडे बसून मस्त रेस्ट पण करू शकतात. आणि ती जी आहे ती श्रीवर्धन किनाऱ्याची एंट्री आहे आणि एक एंट्री तर त्या साईडने आहे. तिकडे थोडीफार गर्दी दिसते. मेन एंट्री हा वो वाला मेन एंट्री. पण तुम्ही ज्यावेळेस श्रीवर्धन गावातून येतात तर तुम्ही डिरेक्टली या एंट्रीला पोचतात आणि तुम्हाला तिकडे जर जायचं आहे तर लक्ष्मीनारायण मंदिराचा जो रोड आहे त्या रोडने तुम्हाला तिकडे जावं लागतं. तर आता दुपारची वेळ झाली आणि ऊन पण वाढलं आहे, तर त्याच्यामुळे आपण आता थोडंसं तिकडे जाऊ, थोडा वेळ तिकडे बसू, आराम करू आणि फिश खाएंगे. त्याच्यानंतर कोकणात आले तर मासे म्हणजे मॅन्डेटरी, जेवण करू पोटभर आणि त्यानंतर मग आपण जाऊ आपल्या मुरुडला, ते पण कोस्टल लाईनने. लास्ट टाइम ज्यावेळेस आम्ही श्रीवर्धनला आलेलो होतो, इकडे 6 सीझन नावाचं रिसॉर्ट आहे जिकडे आम्ही स्टे केला होता आणि तिकडचं जेवण आम्हाला सगळ्यांना खूप आवडलं होतं. तर त्याच्यामुळे आम्ही आता तिकडेच प्लॅन करतो जायचा. पण एक महिन्या अगोदर माझा मित्र आला होता तिकडे आणि ते रिसॉर्ट त्याला बंद मिळालं होतं. आपण आता जाऊन फक्त चेक करू, ते रिसॉर्ट जर चालू असेल तर आपण जेवण तिकडेच करू. बहुत सही आहे वाकी मच्छी, तो आपण पण खाते. आणि जर तिकडे नसेल तर मग त्यानंतर आपण दुसरीकडे ट्राय करू. आणि यानंतर जे काही घडलं, जे काही आम्ही ऐकलं ते अगदी विश्वास न बसणारं होतं. गेल्या वेळेस आम्ही सगळे श्रीवर्धनला आलेलो तेव्हा 6 सीझन नावाच्या या रिसॉर्टला आम्ही इकडे स्टे केलेला. इकडच्या मावशींबरोबर, काकांबरोबर आमची खूप चांगली मैत्री झालेली आणि त्यांनीही अगदी आम्हाला घरच्यासारखं ट्रीट केलेलं. जाताना मावशीने सांगितलेलं की सागर, नेक्स्ट टाइम श्रीवर्धनला येशील तर मला नक्की कॉल कर. पण जेव्हा आम्ही यांना भेटायला गेलो त्यावेळेस मला तिकडे काका भेटले आणि जेव्हा काकांकडून मला कळालं की मावशी आता या जगात नाही राहिल्यात, हे ऐकून अक्षरशः माझं मन सुन्न झालं.
झालं. थोड्या वेळ काकांबरोबर गप्पा केल्या, त्यांचं सांत्वन केलं आणि त्यानंतर या जागेचा निरोप घेतला. निरोप घेताना एक वेळेस फक्त या रिसॉर्टकडे बघितलं आणि मावशींची खूप आठवण आली. तर श्रीवर्धनला आम्ही जिकडे स्टे केला होता आणि जिकडे मी ज्या जेवणाचं कौतुक तुम्हाला सांगत होतो, ज्या मावशींनी आम्हाला खूप सुंदर असं जेवण बनवून दिलं होतं, त्या मावशी 6 महिने अगोदर काही कारणास्तव वारल्या. देवाज्ञा झाली त्यांची. आणि म्हणजे ही न्यूज ऐकून खूप वाईट वाटलं. तिकडे त्या काकांनी पण बऱ्याच वेळ आमच्याशी गप्पा केल्या वगैरे. आणि मग नंतर इकडे सनराईज रेस्टॉरंटला, म्हणजे या रेस्टॉरंटला पण आम्ही इकडे जेवलो होतो, तर त्याच रेस्टॉरंटला आता जेवायला आलो. पण आजच्या पूर्ण दिवसभरातली ही जी मावशींची जी न्यूज कळाली ही खूपच म्हणजे वाईट होती. कारण की एक्सपेक्ट नव्हतं केलं आणि मी बऱ्याच लोकांना तिकडच्या जेवणाबद्दलचं कौतुक सांगितलं होतं आणि त्या मावशींचा बेसिकली जो स्वभाव होता त्या स्वभावाबद्दल मी सगळ्यांना सांगितलं होतं. इवन तुम्ही त्या ब्लॉगमध्ये पण बघा की त्या मावशींची स्पेशल इंटरव्ह्यू मी घेतली होती इकडे सनराईज रेस्टॉरंटला. म्हणजे या रेस्टॉरंटला पण आम्ही इकडे जेवलो होतो, तर त्याच रेस्टॉरंटला आता जेवायला आलो. आता इकडे ऑर्डर दिलेली आहे. इकडे जेवण करून आम्ही आता इकडून निघणार आहे मुरुडला. आणि मुरुडला आम्हाला कोणतरी भेटायला येणार, तर ते तुम्हाला पुढे आता बघायला मिळेलच की कोण येणार आहे. आणि त्यांना भेटून मग नंतर पुढचं डिसाईड करू की आज स्टे करायचं आहे की आजच रात्री निघायचं आहे. श्रीवर्धनच्या पेशवेवाडीतून दिव्यागर करता जायला आपण जेव्हा निघतो तर डाव्या हातालाच सनराईज नावाचं हॉटेल आपल्याला दिसतं. या हॉटेलमध्ये जेवण तर उत्तम आहेच, पण इकडे संपूर्ण केळी आणि नारळाच्या बागा आहेत आणि या बागांमध्ये आपल्याला जेवणाचे टेबल लावलेले असतात. या नारळ आणि केळीच्या बागेमध्ये छानपैकी सावलीत आपण या जेवणाचा आनंद घेऊ शकतो. ये जो चपाती है ये चावल के आटे की है. बरोबर. ये ग्रेवी के साथ बहुत अच्छी लग रही है. यूजुअली और ये जो बांगड़ा है के साथ में यही चपाती रहती है मतलब. और ये जो बांगड़ा फ्राई है इज ऑल्सो वेरी नाइस. मस्त क्रिस्पी क्रिस्पी आहे. इकडे सुद्धा जेवण खूप छान आहे. 2 बांगडा थाळी ऑर्डर केली. बांगडा थाळीमध्ये स्पेशल अभिनवला राईसची जी भाकरी आहे, आपली तांदळाची जी भाकरी असते ती खूप आवडली. त्याने इकडे रेसिपी पण विचारली आणि इकडचा जो बांगडा आहे तो थोडासा क्रिस्पी आहे, तर म्हणजे असं. आणि याची जी ग्रेव्ही आहे तीसुद्धा अशी मस्त घट्ट ग्रेव्ही आहे, त्याच्यामुळे मस्त जेवण आहे. आणि मी ब्लॉगमध्ये जर सांगितलं आहे इकडचा जो ॲम्बियन्स आहे तो खूप सुंदर आहे, कारण की इकडे नारळांच्या झाडाखाली सिटिंग अरेंजमेंट आहे, त्याच्यामुळे ती सावलीची जी मजा ती वेगळी. काय बोलते? बात तो बिल्कुल सही है. मस्त पोटभर आता जेवण झालं आहे. मच्छी का खाना का निघणार आहे. झोप येते आता मस्त. पण आता राईड करायची आणि इकडून आपल्याला जायचं आहे आता रेवदांडा बीचला, जे की आहे 57 किलोमीटर, 57 किलोमीटर. तर त्याच्यामुळे आपण आता इकडून लगेच राईडला सुरुवात करू आणि मुरुड मार्गे म्हणजे दिव्यागर मुरुड मार्गे आपण रेवदांडाला जाऊया. चलो चलो. येस येस जाऊया जाऊया जाऊया. दिघी, दिव्यागर, मुरुड, जंजिरा, अलिबाग, काशीद, रेवदांडा या सगळ्या ठिकाणी जाणारा जो रस्ता आहे ना, हा श्रीवर्धन गावातूनच म्हणजेच आपल्या पेशवेवाडीतून आपण जेव्हा डाव्या हाताला वळतो हाच रस्ता आपल्याला कंटिन्यू करत पुढे दिव्यागर आणि दिघे करता जायचं आहे. एक्झिट आहे म्हणजे शिवारे. श्रीवर्धन पासून ते दिव्यागरचा हा संपूर्ण रस्ता श्रीवर्धनच्या जवळपास असलेल्या सगळ्या छोट्या छोट्या खेडेगावातून जातो. जाताना या रस्त्याच्या डाव्या हाताला आपल्याला सुंदर अशी समुद्र किनारपट्टी दिसते. लाटांचा खळखळाट आपल्याला अक्षरशः या रोडवर ऐकायला येतो आणि रस्त्याच्या दुतर्फा असलेली ही घनदाट अशी मस्त पिंपळाची आणि वडाची झाडे आपल्याला बघायला मिळतात. बीच वगैरह देखना है ना. हाँ तो इधर से राइट लेके जाओ, उधर से बहुत बीच वगैरह मिलेगा. पूरा वही एक ही रास्ता है. हाँ म्हणजे तो डायरेक्ट कोस्टल लाइन का बोरली. अच्छा. बोरली के आगे 2 किलोमीटर दिव्यागर है. इधर से आप जाएंगे ना तो आपको पूरा बंदर वगैरह लगेगा. उधर ब्रिज वगैरह है बहुत देखने के लिए. पूरा समुद्र से रास्ता है वो. बरोबर. मराठी येते ना. हा मराठी. हा तिकडे समुद्र आहे पूर्ण बघायला तुम्हाला. तिकडनं गेला का तुम्हाला भरोटकोल वगैरे लागेल. बरोबर. भरोटकोल पुढे गाव लागतील. भरोटकोल तुम्हाला बोरली लागेल. बोरलीवरून तुम्हाला दिव्यागर आहे. दिव्यागर नंतर तुम्हाला मुरुड आहे तिकडे पुढे. और मुरुड आणि रेवदांडा. हा ते रेवदंडा वगैरे आगरदांडा वगैरे तिकडे. बरोबर. थँक्यू. हा. चलो. आणि फायनली मित्रांनो आपण आलो आहोत ते म्हणजे श्रीवर्धन दिव्यागरच्या कोस्टल लाईनवर. समोर जो दिसतोय तो आहे समुद्र
आणि हा रस्ता जातो इकडे आपला अलिबाग, मुरुड, जंजिरा, काशीद आणि इकडचा रस्ता जातो तो म्हणजे श्रीवर्धन, हरिहरेश्वर, केळशी, जे पण इकडचे पुढचे समुद्रकिनारे त्या समुद्र किनाऱ्यांकडे. आणि या श्रीवर्धन ते दिव्यागरची ही कोस्टल लाईन आपण आज मस्तपैकी आपल्या बुलेटवर राईड करूया. तर ज्यावेळेस तुम्ही श्रीवर्धनवरून दिव्यागर करता जातात ना, या कोस्टल लाईनचा माझा सगळ्यात आवडता आणि इकडचा जर सगळ्यात सुंदर पॉईंट असेल तर तो म्हणजे हा समोरचा. हा पॉईंट म्हणजे इकडे एका साईडला तर तुमचा श्रीवर्धन ते दिव्यागरचा हा रोड आहे आणि इकडून हा समुद्र किनारा आपल्याला संपूर्ण असा मस्त बघायला मिळतो. इकडे छोटीशी जागा आहे जिकडे उभे राहून तुम्ही फोटो काढू शकतात, पण थोडं सांभाळून काढा कारण की इकडून खाली तर खडकं आहेत आणि या पॉईंटला भेट दिल्याशिवाय जाऊ नका. खूप सुंदर पॉईंट आहे. श्रीवर्धन पासून आपण ज्या वेळेस दिव्यागरला जातो ना, तर अगदी रस्त्यातच आपल्याला हा पॉईंट बघायला मिळतो. आपण बरेचशा रील्समध्ये, व्हिडिओजमध्ये हा पॉईंट बघितला असेल, पण हा पॉईंट म्हणजे निव्वळ एक शांत असं सुख. या लाटांची घालमेल, हा तळमळता सूर्य आणि हा स्वच्छ सुंदर असा समुद्र किनारा तासन तास बघत राहावं असं इकडून प्रत्येक जाणाऱ्याला इच्छा होते. त्यामुळे या रोडवरच्या या कोस्टल लाईनचा माझा सगळ्यात आवडता पॉईंट आहे. ये दिव्यागर है, दिव्यागर का बीच के लिए, रेवदांडा यहाँ से राइट से. आम्ही आता येऊन पोहोचलो होतो दिव्यागरला. मॅपमध्ये बघितलं तर दिव्यागार ते दिघीचं अंतर आम्हाला जवळपास 15 किलोमीटर दाखवत होतं. या 15 किलोमीटर करता आम्हाला वेळ जवळपास 30 मिनिट दाखवत होता, कारण की हा संपूर्ण रस्ता इकडच्या छोट्या छोट्या गावांमधल्या गल्ल्यांमधून आहे. आणि दिघीला पोहोचल्यानंतर दिघीहून आम्हाला आगरदांड्या करता दिघी जेटीने जायचं होतं. त्यामुळे आम्ही हा टायमिंग मॅच करायचा प्रयत्न करत होतो. इधर क्या जनरल स्टोर पे ले लेते हैं, जनरल स्टोर पे ले लेते कोई किराना दुकान पे. अरे वैसे नहीं. हाँ ओरिजिनल रहता तो समझ में आता. मैं खुद इसको खरीद के लेके जाता. ॲक्च्युली सीन असं झालं आहे की आम्ही आता स्टे करायचा विचार केला आहे रेवदांडाला, जिकडे आता ते लोक आलेत जे आम्हाला भेटणार आहेत. आणि तिकडे आम्ही आता काहीच कॅरी नाही केलं कारण की आम्ही रात्री रिटर्न जाणार होतो. पण आता तिकडे स्टे करायचं होतं, त्याच्यामुळे आता छोटे मोठे कपडे घेतो आम्ही रात्री स्टे करता. आणि ये कोणचं गाव आहे? ये बोली है. बोली बोरली. तर ही अशी मजा जी आहे ही आहे अनप्लॅन ट्रिपची मजा. हे समोर आहे ना ते आगरदांडा आहे. आगरदांड्यावरून तुम्हाला कुठे जायला, राजापूरला जायला पाहिजे. राजापूरवरून तो जंजिरा गेला, तिथून मुरुड आहे त्याच्या पलीकडे. अच्छा, मग रेवदांडाला जाईल तसंच आहे. तसंच मुरुडवरून रेवदंडा. तरी पण रेवदंड्याला जायला तर कमीत कमी तुम्हाला 1-1.5 तास लागेल. अलिबाग 2 तास आहे बाईकने. अच्छा, इथून रेवदंडा तुम्हाला 1.5 तास लागेल, 1.25 तास लागणार. 1.25 तास. तर श्रीवर्धनहून आम्ही दिव्यागरच्या दिशेने दिघीला पोहोचलोय. हे अंतर जवळपास 30 ते 35 किलोमीटर आहे. आणि आता कितना वाजे आहे अभि? 5:30. आणि आता तर 5:30 वाजता आहेत. आणि दिघीवरून आपल्याला आता इकडे तर फेरीबोट घ्यायची. ही फेरीबोट आपल्याला आगरदांड्याला सोडणार आहे आणि आगरदांड्याहून आपण जाणार आहोत रेवदांड्याला. तर इकडून तर बाय रोड खूप लांब आहे, पण आपल्याला आगरदांड्याला जायला दिघीवरूनच आपल्याला फेरीबोट पकडायची. तर आता एक फेरीबोट गेली आहे आणि समोरची एक फेरीबोट आहे तर येते. त्या फेरीबोटमध्ये आपण आपला बाईक टाकेल आणि आपण जाणार आगरदांड्याला. आणि शेवटी आम्हाला आमची आगरदांडा जेट्टी समोरून येताना दिसली आणि लगेच आम्ही लगबगीने तयारी करून जेट्टीत जाण्याकरता सज्ज झालो.
कोकणात ना प्रत्येक गोष्टीची आपली आपली एक वेगळीच मजा आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर बाय रोड कोकणातलं 2 जागेचं अंतर बऱ्याच वेळेस 30-40 किलोमीटर आहे. पण कोकणातल्या या अशा सगळ्या ज्या जेटी आहेत या बऱ्याचशा ठिकाणी उपलब्ध आहेत आणि या अगदी आपल्याला 5 ते 10 मिनिटात एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर घेऊन जातात. याच्यात आपला वेळ तर वाचतोच, पण या जेटीने प्रवास करण्याची धमाल सुद्धा येते. आणि या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला कोकण खरंच खूप आवडतं. थंडीचे दिवस असल्यामुळे संध्याकाळ जरा लवकरच झाली. टाइम काय आहे 6:40. तर आता जवळपास 6:40 झाले आणि आम्ही आता निघालो आहे आगरदांड्याच्या दिशेने. एक 15 मिनिटात आम्ही आता आगरदांड्याला पोहोचू आणि त्यानंतर मग आम्ही रेवदांड्याचा प्रवास चालू करू. आधा भी नहीं आया अभी तक क्या हम अभी अरे नहीं पहुंच गए ऑलमोस्ट पास. अभी मैप रिफ्रेश. समोरचे हे आगरदांडा आहे आणि फायनली आम्ही आता आगरदांड्याला पोहोचलोय. तर आता बाईक आम्ही सगळ्या काढू आणि बाईक काढून नंतर मग आपण परत एकदा राईडला सुरुवात करू. अगोदर जाताना मुरुडला जाऊ आणि मुरुडवरून मग आपण पुढे रेवदांडाला जाणार आहे. आणि जेव्हा आम्ही आगरदांड्याला पोहोचलो तर त्यावेळेस ऑलमोस्ट रात्र झालेली होती. आणि पुन्हा एकदा आम्ही आमच्या बाईक राईडला सुरुवात केली. पण या बाईक राईडचा हा सगळ्यात जास्त थरारक पार्ट होता. आपल्या सगळ्यांनाच माहिती असेल अलिबागहून काशीद मार्गे मुरुडचा रस्ता कसा आहे. हा संपूर्ण रस्ता घाटाचा होता. वाजले तर फक्त 7:30 किंवा 8च होते, पण हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे संपूर्ण काळोख झाला होता. आमच्या फक्त बाईकच्या लाईटमध्येच राजापुरी मार्गे मुरुडवरून आम्ही काशीद आणि रेवदांड्याला शेवटी पोहोचलो. आणि फायनली मित्रांनो एवढ्या मोठ्या राईड नंतर आम्ही आता पोहोचलो आहे ब्ल्यू हेवन रिसॉर्टला आणि आता वाजतायत जवळपास 9 ते 9:30. म्हणजे ही संपूर्ण जी राईड होती दिघीपासून तर रेवदांड्याची ही खूप भयानक होती. कारण की ज्यावेळेस आम्ही दिघीहून आगरदांड्याला आलो तर त्यावेळेस ऑलमोस्ट रात्र झाली होती आणि संपूर्ण घाटाचा रस्ता होता. त्याच्यामुळे ही संपूर्ण राईड जरा थांबत आलो. आणि आम्ही ज्या करता रेवदांड्याला येणार होतो तर ती म्हणजे माझे सगळ्यात जवळचे मित्र म्हणजे मयूर याला हा दोंडाईचेकर आहे, शिवम, जयपालशी माझी ही पहिलीच भेट आहे, अभिनव आणि आजच्या ऑर्केस्ट्राचा मेन सिंगर मेन गायक तो महेश. हाय. तर हे ॲक्च्युली हा रिसॉर्टचा सगळा प्रिमाइसेस आहे आणि आजचा स्टे हा जो आहे हा रेवदांड्यालाच करणार आहे आणि इकडून स्टे केल्यानंतर आम्ही उद्या सकाळी आता पुण्याकरता निघणार आहे. अपने ब्लॉगिंग के और से लोगों को बहुत एंटरटेनमेंट किया है और मेरी ये सुरीली आवाज में मैं बताना चाहती हूँ कि उनकी सिनेमाग्राफी मुझे बहुत तहे दिल से अच्छी लगती है. उनका बड़ा फैन हूँ तहे दिल से. चलिए शाम की शुरुआत करते हैं मेरे दोस्तों. और चलिए ज्यादा विलंब न करते हुए अपनी इस महफिल को स्टार्ट करते हैं. हमारे साथ बड़े बड़े गेस्ट जुड़ चुके हैं जिन्होंने अपना पूरा दिन राइड करके हमारे साथ शाम बिताने आए हैं. इस शाम को हम रंगीन बनाने के लिए, इस मौसम बनाने के लिए बहुत ही तगड़ा और बढ़िया इंतजाम हम उन्होंने जो इंतजाम किया है काका के नाम पे तालियां. थैंक यू. हमारे लिए वो बकरी लेकर आए हैं ताजी मस्त मच्छी पापलेट और कोलंबिया फ्राई. झाले 2 मेहमान अंकल जी हमारे साथ जुड़ चुके हैं. इंट्रोडक्शन में आपको बाद में देता हूँ. एक करते का इंतजाम करते करते गाड़ी का नाम मेरी इस प्यारी आवाज में मैं आपको बताना चाहती हूँ कि आज की शाम की शुरुआत एक गाने से हो जाती. और इस गाने का श्रेय में पहला गाने का श्रेय मैं हमारे जाने माने यूट्यूबर अरे नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. तर काल आम्ही आलो आणि काल राईड झाल्यानंतर रेवदांड्याला आम्ही दिघीवरून आलो आणि इकडे आल्यानंतर आम्ही इकडे स्टे केला. ही ती सगळी प्रॉपर्टी आहे, सुंदर अशी प्रॉपर्टी आहे. इकडे तर AC रूम्स आहे, तिकडे तर नॉन AC रूम्स आहे आणि मध्ये तर मस्त असा स्पेस आहे जिकडे आपण छान फॅमिलीबरोबर वेळ घालवू शकतो. इकडची सगळ्यात मेन गोष्ट असेल तर ती म्हणजे या रिसॉर्टपासून अगदी हाकेच्या अंतरावर समुद्रकिनारा आहे की जे की तुम्ही रात्री तिकडे वॉकला जाऊ शकतात, सकाळीसुद्धा तुम्ही वॉकला जाऊ शकता.
तर हा तर तो समुद्रकिनाऱ्याचा रोड आहे आणि समोर तर तिकडे तर समुद्रकिनारा आहे. आपण आता चालू करत आहोत तो म्हणजे पुण्याचा रिटर्न प्रवास. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, ही जर अनप्लॅन ट्रिप आपली जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा अजून की अशा कोणत्या पुण्याच्या जवळ आपण अनप्लॅन ट्रिप किंवा राईड करू शकतो. धन्यवाद.